नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी पण मस्त आहे, मजेत आहे. आज म्हटलं फ्रायडे आहे तर चला मटणाची भाजी बनवूया. मग घेतली मटणाची भाजी बनवायला अर्धा किलो मटण घेतलं. माझ्या स्टाईलने भाजी बनवते तर बघाच तुम्ही, ती छान झणझणीत भाजी बनवते मी आज. इकडे 2 कांदे चिरून घेतले, इकडं मटण स्वच्छ धुवून घेतलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या छान ठेसून घेतल्या. इकडं कुकरमध्ये 1 ते 2 पडी तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम झालं की मग मी त्यामध्ये कांदा टाकून घेतला. त्यानंतर त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकून घेतले. आता व्यवस्थित दोघं पण मिक्स करून घेतलं. थोडा लालसर रंग येऊस्तोपर्यंत त्यांना तेलामध्ये होऊ दिलं मी. हे बघा, बघू शकता इकडं तेलामध्ये झाला आहे कांदा. त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, चिमूटभर अर्धा चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर मी स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घेतलं. अर्धा किलो मटण आहे हे. बारीक कोथिंबीर धुवून स्वच्छ कापून घेतली, ती पण टाकून घेतली. मग त्यानंतर मटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मस्त थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. मी माझ्या स्टाईलने भाजी बनवते. झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते मी, 5 ते 10 मिनटं वाफेवरच मटण. त्यामुळे मुरतं ते छान. कांदा आणि हळद ते झालं की मग त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडीशी उकळी आली की मग मी कुकरचं झाकण लावून घेतलं. मोठ्या आचेवर 1 शिट्टी होऊ दिली. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली. 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्यायची. इकडं मसाला करायला घेतला आहे मी. 4 कांदे घेतले, 4 नाही घेतले, 3च कांदे बारीक चिरून घेतले. त्यानंतर खडे मसाले घेऊन घेतले. खोबरं बारीक कापून घेतले. इकडं तवा गरम झाला आणि त्यावर कांदा टाकून घेतला आहे. खड्या मसाल्यांची भाजी करते मी, मस्त होते भाजी, झणझणीत भाजी होते मस्त. कांद्यावर थोडं तेल टाकून घेतलं आहे. 1-2 छोटी पडी तेलाची ती टाकून घेतली. त्यानंतर कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी. इकडं मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच कांदा होऊ देते मी. कांदा इकडं व्यवस्थित परतून घेतला आहे. कांदा होतोय तोपर्यंत इकडं बघा मस्त मटण शिजून झालं आहे. रसरशीत मटण शिजून झालं आहे. इकडं कांदा होत आलेला आहे माझा. कांदा असं थोडा लालसर असा चॉकलेटी कलर येऊस्तोपर्यंत भाजून घेते मी त्याला. मटणाची भाजी ही खरं तर मसाल्यावरच डिपेंड असते. बघू शकता काय, इकडं कांदा मस्त भाजून झालेला आहे. त्यानंतर मी आता खोबऱ्याचे जे काप केले होते, अर्ध वाटी खोबरं घेतलेले आहे, ते पण टाकून घेतलं तव्यावर. थोडं तेल टाकून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळं. आता मोठ्या आचेवर खोबरं मस्त होऊ दिलं. खोबरं पण होतच आलेलं इकडं. खोबरं पण छान भाजून घेतले. खडे मसाले घेतले मी. 1 चमचा जिरं, 2 तेजपत्ते, त्यानंतर दगडी फूल, लवंग, मिरे, अशा प्रकारे सर्व मसाला घेतला आहे. आता इकडं मी सुके मसाले काढून घेते. इकडं मी 1 चमचा तिखट घेतलं आहे. 1 चमचा तिखट घेतल्यानंतर इकडं मटण मसाल्याची पुडी रेडीमेड असते, ती वापरते. 5 रुपयाला भेटते, ती पण टाकून घेतली मी. ते जास्त घाई नाही होत जर पहिलेच तयारी करून घेतली तर, म्हणून मी आधीच सर्व तयारी करून घेते मसाल्याची. कारण मसालाच मेन आहे भाजीचा, बाकी त्यावरच सर्व खेळ असतो. इकडं मटण मसाल्याची पुडी पण ॲड करून घेतली. त्यानंतर इकडं गरम मसाला पण ॲड करून घेतला आहे. घरगुती आहे, घरी बनवलेला आहे मी.
त्याने थोडी चिमूटभर हळद, कारण मटणामध्ये पण हळद टाकून घेतली त्यामुळे आता थोडीच हळद घेतली टाक. इकडं सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थोडी कोथिंबीर पण घेतली वाटण्यासाठी. परत इकडं सर्व मसाला झाला आहे वाटून, बारीक वाटून घ्यायचा, जाड नाही ठेवला आहे मी. इकडं पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये पातेलं छान गरम झाल्यावर मी त्यामध्ये तेल टाकून घेतलं. 6 ते 7 पड्या तेल टाकून घेतलं. तेल जरा जास्तच टाकते मी भाजीमध्ये, कारण तेलामध्ये मसाला छान व्हायला पाहिजे, त्यावरच भाजी डिपेंड असते. इकडं पहिले मी सुके मसाले टाकून घेतले. तेल गरम झाल्यावर मिक्स करून घेतले व्यवस्थित त्यांना. सुके मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर मी त्यामध्ये जो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला ॲड करून घेतला. मसाला पण ॲड करून घेतला. मसाल्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेलामध्ये आणि मग त्यावर झाकण ठेवून होऊ देते मी त्याला. जोपर्यंत मसाल्याला तेल नाही सुटत तोपर्यंत मसाला होऊ देते मी. मस्त वास येतोय मसाल्याचा, झणझणीत. खानदेशी स्टाईल भाजी ही आमची, जळगाव स्पेशल. माझी आई जशी बनवते तशी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा कसं तेल सुटलं आहे मसाल्याला, मस्त सुगंध येतोय मसाल्याचा. पहिले तर आम्ही थोडा भाजीची वेटच नाही करू शकत होतो, म्हणून थोडा मसालाच खाऊन घेत होतो चपातीसोबत. आता स्वतःलाच करावं लागतं त्यामुळे. इकडं बघा मसाल्याला छान तेल सुटलं आहे, मसाला छान झालेला आहे माझा. त्यामध्ये मी जे शिजवलेलं मटण आहे ते टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं व्यवस्थित. पाणी गरम करून घेतलं होतं एका साईडला मी, कारण थंड पाणी नाही टाकत तरी छान येते गरम पाणी टाकल्यामुळे. त्यामुळे मी भाजी तरी येण्यासाठी गरम पाणीच टाकून घेतले. मला जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण आवडत नाही, त्यानुसार मी पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे. इकडं गरमच आहे त्यामुळे उकळी पटकन येऊन जाते पाण्याला. इकडं व्यवस्थित उकळी आलेली आहे भाजीला. बघू शकता गाईस किती छान तरण आलेला आहे. वास सुटला आहे सर्व दूर माझ्या भाजीचा. अशा प्रकारे मटणाची भाजी मस्त कडू दिली मी इकडं, अर्धा तास तरी कडू दिली. यांचं भाजी झालेली आहे मस्त. सर्वांना भाजी खूप आवडली. मटण मस्त रसरशीत झालेलं होतं, शिजलं होतं मस्त. मसाल्यामध्ये पण मस्त झालं होतं. अशा प्रकारे एकच नंबर झणझणीत भाजी झाली आमची. या तर मग सर्वांनी जेवण करायला.